श्री स्वामी समर्थ मंडळी. पितृपक्षाला सुरुवात झालेली आहे आणि पितृपक्षामध्ये आपल्याला आपल्या पितरांसाठी हा एक उपाय करायचा आहे. काळ्या तिळाचा हा उपाय आपल्या आयुष्याचं कल्याण करून जाईल, इतका प्रभावी असा हा उपाय आहे. तर हा उपाय कसा करायचा हे मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहेच. पण त्याआधी तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये लिहा श्री स्वामी समर्थ आणि सबस्क्राईबच्या बाजूचं बेल आयकॉनसुद्धा दाबायला अजिबात विसरू नका, जेणेकरून असेच धार्मिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील. तर घरामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात नकारात्मक शक्ती असतात, वास्तुदोष असतो, पितृदोष असतात आणि याचा पूर्णपणे प्रभाव आपल्या घरातील राहणाऱ्या व्यक्तींवरती पडतो. त्यांच्या स्वभावावरती पडतो, त्यांच्या वागण्यावरती पडतो. त्यांच्या वागण्यामध्ये तुम्हाला लगेच फरक जाणवेल, की जी व्यक्ती घरामध्ये खूप शांत होती, ती अचानक चिडचिड करायला लागलेली आहे, खूप रागीट झालेली आहे, खूपच कोणत्याही गोष्टीवरती पटकन रिॲक्ट करते. तर अशा ह्या गोष्टी तुम्हाला जाणवायला लागल्या तर समजून जा, की तुमच्या घरामध्ये कुठलातरी दोष तयार झालेला आहे. मग तो वास्तुदोष असू शकतो, पितृदोष असू शकतो किंवा नजरदोष असू शकतो. कोणत्याही प्रकारचा दोष असू शकतो. तर हे जे काही दोष आहेत, तर हे दोष दूर करण्यासाठी आपल्याला अगदी साधा आणि सोपा उपाय करायचा आहे. काळ्या तिळाचा हा उपाय आपल्या आयुष्याचं कल्याण करून जाईल. महिलांनो, मी तुम्हाला सांगते, जर तुम्ही हा काळ्या तिळाचा उपाय केला, तर तुम्हाला कधीच कोणत्याच प्रकारचा पितृदोष हा राहणार नाही. त्याचबरोबर कोणत्याही प्रकारचा वास्तुदोषसुद्धा राहणार नाही आणि कोणती नकारात्मक शक्तीसुद्धा तुमच्या जवळ येणार नाही. इतका हा प्रभावी असा हा काळ्या तिळाचा उपाय आहे. तुम्हाला माहीत असेलच, आपण काळे तीळ कुठे वापरतो? आपल्या पितरांसाठी आपण काळे तीळ वापरतो. शनी ग्रहाला शांत करण्यासाठी आपण काळे तीळ वापरतो. राहू केतूला शांत करण्यासाठी आपण काळे तीळ वापरतो. तर इतके महत्त्वाचे हे काळे तीळ आपण जर ह्या पितृपक्षामध्ये वापरले तर कितीही प्रखर पितृदोष असू द्या तुमच्या डोक्यावरती, तर तो पितृदोष तुमचा दूर होणारच. आणि एकदा जर आपल्या घराचा पितृदोष हा दूर झाला तर आपल्याला आपल्या घराची प्रगती कुणीही रोखू शकणार नाही. बघा, पितृदोष जर आपल्या डोक्यावरती असला तर नारायण नागबली करा, पिंडदान करा, ह्या गोष्टी करा, त्या गोष्टी करा. अनेक गोष्टी आपल्याला करावे लागतात. ब्राह्मण भोजन करा, भरपूर गोष्टी आपल्याला कराव्या लागतात. आज ह्या गोष्टी प्रत्येकालाच करणं एवढं शक्य नसतं आणि प्रत्येकाची एवढी नारायण नागबलीसाठी इतका खर्च करणं शक्य नसतं. तर तुम्हाला सर्वांनाच माहिती आहे. त्यामुळे जर पितृपक्षात पितरांची सेवा जर केली तर कोणतीच गोष्ट तुम्हाला करायची गरज नाही. फक्त मी तुम्हाला हे जे उपाय सांगत आहे ते उपाय तुम्ही करायला सुरुवात करा. बघा तुम्हाला कसले रिझल्ट येतील. आता या उपायासाठी आपल्याला काय करायचं आहे बघा. प्रथम आपण जाणून घेऊ की हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे. तर ह्या उपायासाठी आपल्याला थोडेसे काळे तीळ घ्यायचे आहेत. हे काळे तीळ आपल्याला कुटायचे आहेत. खलबत्त्यामध्ये थोडेसे कुटून घ्या किंवा मिक्सरमध्ये जरी बारीक केले तरीही चालेल. अगदी पूड वगैरे करायची नाही आहे आपल्याला, म्हणजे थोडीशी भरड करायची आहे. एका काळ्या तिळाचे 2 तुकडे होतील अशा पद्धतीने आपल्याला भरड करायची आहे. किंवा तुम्ही खलबत्त्यात थोडेसे जरी असे थोड्या प्रमाणात दुखवून घेतले, म्हणजे थोडेसे कुटले तरीही चालेल. पण खूप जास्त प्रमाणात आपल्याला बारीक करायचे नाही आहेत. आता काळे तीळ बारीक केल्यानंतर काय करायचं आहे, तर 1 तांब्या पाणी घ्यायचं आहे. या तांब्यामध्ये आपल्याला काळे तीळ टाकायचे आहेत. म्हणजे अगदी चिमूटभर तुम्ही घेतले तरीही चालतील आणि आपल्याला हा तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे. पाणी भरल्यानंतर हा तांब्या रात्रभर आपल्याला ज्या ठिकाणी आपला माठ असतो त्या ठिकाणी ठेवायचा आहे. आता घरात जर माठ नसेल तर हंडा तुम्ही ठेवत असाल तर त्या हंड्याजवळ तुम्ही हा तांब्या भरून पाणी ठेवा किंवा कळशी ठेवत असाल तर कळशीजवळ ठेवा किंवा तुम्ही घरामध्ये पाणी पिण्यासाठी जे भांडं वापरता त्या भांड्याजवळ ठेवा किंवा अगदी तुम्ही आरो जरी पिण्यासाठी असेल तुमच्या घरामध्ये तर त्या आरोजवळ सुद्धा तुम्ही खाली किचन कट्ट्यावरती ठेवू शकता. कारण आपल्या घरामध्ये आपल्या पितरांची जागा कुठे असते, ज्या ठिकाणी आपण आपल्या घरातील पिण्याचे पाणी ठेवतो. मग तो माठ असेल किंवा तुमचा कळशी असेल पाण्याची किंवा आरो असेल, तर तिथे आपल्या पितरांची जागा असते. तर त्यामुळे बघा, हा जो तांब्या भरून घेतलेला आहे तो पिण्याच्या
भांड्याजवळ ठेवायचा आहे आपल्याला. रात्रभर हा तांब्या भरून पाणी आपल्याला तिथेच भरून ठेवायचं आहे. हा उपाय बघा आपल्याला रात्रभर पाणी काळे तीळ घातलेलं हे जे तांब्या भरून पाणी आहे तिथे भरून ठेवायचं आहे. आणि यानंतर काय करायचं आहे, दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्रभर आपण जेव्हा हे पाणी तांब्या भरून पाणी पिण्याच्या पाण्याजवळ ठेवू, त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यानंतर हे जे पाणी आहे ते तुम्ही वडाच्या झाडाला टाकू शकता किंवा पिंपळाच्या झाडाला टाकू शकता किंवा आवळ्याच्या झाडाला टाकू शकता. या तिन्ही झाडांपैकी कोणतेही एक झाड तुमच्या आसपास असेल तर त्या झाडाखाली जाऊन हे पाणी तुम्हाला सकाळच्या वेळेला टाकायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा उपाय करायचा आहे. फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, हा उपाय आपल्याला शनिवारी करता येणार नाही, कारण शनिवार नंतर जो दुसरा दिवस येतो तो असतो रविवार. आणि रविवारी जी बघा दरिद्रता असते, जी अलक्ष्मी असते, तिचा वास जो असतो तो पिंपळाच्या झाडाखाली असतो. त्यामुळे आपल्याला रविवारच्या दिवशी पिंपळाच्या झाडाखाली जाता येत नाही. त्यामुळे आपल्याला हा उपाय जो आहे तो शनिवारी म्हणजे करता येणार नाही. शनिवारी रात्रभर हा जो तांब्या भरून पाणी आहे ते तुम्हाला पिण्याच्या पाण्याजवळ ठेवता येणार नाही, कारण दुसऱ्या दिवशी रविवारच्या दिवशी तुम्हाला पिंपळाच्या झाडाला तुमच्या आसपास असेल तर पिंपळाच्या झाडाला टाकावं लागेल. त्यामुळे रविवारी आपल्याला पिंपळाच्या झाडाखाली जायचं नसतं, कारण रविवारी पिंपळाच्या झाडाच्या खाली दरिद्रता असते, अलक्ष्मी असते. त्यामुळे हा उपाय आपल्याला शनिवारी करता येणार नाही. तर हा उपाय तुम्ही रविवारीसुद्धा करू शकता. म्हणजे रविवारी संध्याकाळी तुम्ही तांब्या भरून पाणी आपल्या घरामध्ये पिण्याच्या पाण्याजवळ ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी सोमवारी हे पाणी पिंपळाच्या झाडाला टाकू शकता. सोमवारी आपल्याला हे पाणी पिंपळाच्या झाडाला टाकायचं आहे आणि हे पाणी टाकत असताना आपल्या मनातील इच्छा बोलायची आहे. तुमच्या पितरांचं स्मरण करायचं आहे, पितरांची नावं घ्यायची आहेत. आणि जर समजा तुम्हाला नोकरीमध्ये अडचणी येत असतील तर त्या प्रकारची इच्छा व्यक्त करा. तुम्हाला नोकरी लागणारच, इतका प्रभावी असा हा उपाय आहे. तुमच्याजवळ किंवा तुमच्या नातेवाईकांमध्ये जो कोणी नोकरीसाठी प्रयत्न करत असतील, त्यांना नोकरीमध्ये प्रॉब्लेम येत असतील किंवा त्यांच्या मनासारखी नोकरी जर त्यांना भेटत नसेल तर त्यांना तुम्ही हा उपाय सांगून बघा. त्यांना नक्की अनुभव येईल की त्यांच्या मनासारखी नोकरी त्यांना मिळणारच. इतका प्रभावी हा उपाय आहे. हा जो उपाय आहे तो शिवपुराणामधील उपाय आहे. या उपायामुळे खूप लोकांचं कल्याण झालेलं आहे. हा उपाय फक्त आणि फक्त आपल्याला पितृपक्षामध्येच करता येतो. त्यामुळे हा उपाय करायला तुम्ही अजिबात विसरू नका. बाकीचे कोणतेही उपाय तुम्ही नाही केले तरीही चालेल, पण काळ्या तिळाचा हा उपाय आपल्या सर्वांना आवर्जून करायचा आहे. कितीही तुमचा प्रखर पितृदोष असू द्या, तुमचा तो पितृदोष दूर होणारच, इतका हा प्रभावी उपाय आहे. तर चला, झालेली ही सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपली काळजी घ्या. श्री स्वामी समर्थ.